पालकांनी मुलांवर आपली स्वप्न न लादता दबाव आणू नये. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून पंतप्रधानांनी साधला मनमोकळा संवाद. परीक्षा म्हणजे कस दाखवणारी संधी असं सांगत परीक्षेत अयशस्वी होणं म्हणजे आयुष्यात हरणं नाही, परीक्षा ही केवळ पायरी आहे. पंतप्रधान. देशात गेल्या 24 तासात 1,26,779 एवढ्या उच्चांकी कोरोनाबाधितांची नोंद. 685 रुग्णांचा मृत्यू. उपचाराधीन रुग्णांची संख्या 9 लाखांवर. राज्यात काल 59,907 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद. 322 रुग्णांचा मृत्यू तर 30,296 रुग्ण कोरोनामुक्त. देशात आतापर्यंत लसीकरणानं केला 9 कोटी मात्रांचा टप्पा पार. 11 एप्रिलपासून 45 वर्षांवरील व्यक्तींसाठी त्यांच्या रोजगाराच्या ठिकाणी लसीकरणाला परवानगी. लसीकरण मोहिमेबाबत धोरण आखताना राज्य सरकारांना वेळोवेळी विश्वासात घेतलं असून याबाबत राजकारण करू नये. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन. कोरोनाची परिस्थिती पाहता 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेत वर्गोन्नती देण्याचा राज्य शिक्षण विभागाचा निर्णय. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यानं नाहक बदनामी करण्यासाठी न्यायालयाला पत्र लिहिल्याचा परिवहन मंत्री अनिल परब यांचा आरोप. आणि गिरणी कामगार संघर्ष समितीचे नेते दत्ता इसवलकर यांचं काल मुंबईत निधन. नमस्कार. 11च्या बातमीपत्रात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते. पाहूया बातम्या विस्तारानं. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी काल मनमोकळा संवाद साधला. परीक्षा काळातील ताणतणावांवर कशी मात करावी आणि या इतर प्रश्नांवर पंतप्रधानांनी घरातील कुटुंब प्रमुखाप्रमाणे संवाद साधला. आई-वडील कामात व्यग्र असल्यामुळे कधीकधी मुलांकडे दुर्लक्ष होऊ शकतं. मात्र परीक्षेतील गुणांच्या पलीकडेही अनेक गोष्टी असतात. या मुद्द्याकडेही पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं. मात्र याबरोबरच मुलांसाठी पालकांचं मार्गदर्शनही तितकंच महत्त्वाचं आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. परीक्षेसाठी कसोटी हाही एक शब्द असून कस दाखवणारी संधी म्हणजे कसोटी अशा शब्दात पंतप्रधानांनी वर्णन केलं. खरं तर परीक्षा ही जीवनाला घडवण्याची एक संधी आहे, एक अपॉर्च्युनिटी आहे, एक चांगली संधी आहे आणि ती त्याच प्रकारे घेतली पाहिजे. ऍक्च्युली आपण स्वतःला कसोटीवर कसण्याच्या संधी शोधतच राहिलं पाहिजे, जेणेकरून आपण अधिक उत्तम करू शकू. आपण पळून जाता कामा नये. पालकांनी आपल्या मुलांवर आपली स्वप्न लादू नयेत, तसंच त्यांच्यावर परीक्षेचा दबाव आणू नये. रागवण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन द्यावं असंही पंतप्रधानांनी सुचवलं. पालकांनी अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन आपल्या मुलांशी विविध विषयांवर संवाद साधावा असं ते म्हणाले. पुस्तकी अभ्यासक्रमाच्या बाहेरही अनेक क्षेत्र असून त्याचाही विचार करावा. या संदर्भात त्यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. परीक्षा म्हणजे जगण्या मरण्याचा प्रश्न नक्कीच नाही असंही पंतप्रधान म्हणाले. हे आयुष्य खूप मोठं आहे, बरेच टप्पे आहेत. एक छोटासा टप्पा आहे हा. आपण दबाव निर्माण करू नये. मग तुम्ही शिक्षक असा, स्टुडंट्स असा, कुटुंबीय असा, मित्रमंडळी असाल. जर बाहेरचा तणाव कमी झाला, नाहीसा झाला, तर हा परीक्षेचा तणाव कधीच जाणवणार नाही तुम्हाला. कॉन्फिडन्स तुमचा वाढेल, रुजेल. प्रेशर रिलीज होईल, डिक्रीज होईल आणि मुलांनी घरात सहज तणावमुक्त जगलं पाहिजे. रिकामा वेळ ही देखील एक संधी असून रिकामा वेळ नसेल तर आयुष्य यंत्रमानवासारखं होईल असंही पंतप्रधान म्हणाले. मुलांना आत्मनिर्भर करण्यासाठी काय करता येईल असे प्रश्न पालकांनी विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना कुटुंबातील संस्कारांचं महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केलं.
पाल्यांना योग्य दिशा आणि प्रोत्साहन देणं गरजेचं असून चांगलं साहित्य, अनुभव आणि जीवनमूल्य यातून चांगले नागरिक घडतात असंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर चांगले नागरिक बनण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील लोकांना समजून घेणं गरजेचं आहे असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. सकाळच्या वेळी मन ताजं टवटवीत असताना अभ्यासातील कठीण वाटणारे विषय प्रथम सोडवावेत आणि नंतर सोप्या विषयांकडे वळावं असं पंतप्रधानांनी सांगितलं. अटेंड करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा कठीण गोष्टी अटेंड कराल तेव्हा सोप्या गोष्टी अजून सोप्या होऊन जातील. मी माझ्या दिवसाची जी सुरुवात करतो ती कठीण गोष्टींपासून करतो. खूप कठीण अवघड गोष्टी माझे ऑफिसर माझ्या समोर घेऊन येतात. त्यांना माहिती असतं की माझा एक वेगळा मूड असतो की मी गोष्टी अगदी लवकर समजून घेतो, निर्णय करण्याच्या दिशेमध्ये पुढे जातो. मी माझ्यासाठी एक नियम बनवलाय, एक प्रयत्न केलाय. ज्या गोष्टी सोप्या आहेत त्या दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री उशिरा होतात. आपल्याला त्यांच्यासाठी जास्त डोकं चालवावं लागत नाही, त्यांच्या चुका होण्याची शक्यताच नसते. अशा गोष्टी मी खूप रात्री उशिरा करतो. पालकांनी मुलांच्या मनात अभ्यासाविषयी भीती निर्माण करू नये, कारण अशा भीतीचे दूरगामी परिणाम होऊ शकतात असंही पंतप्रधान म्हणाले. शिक्षक तसंच पालक आणि मुलांना सकस आहाराचं महत्त्व पटवून देताना भारतीय खाद्यपदार्थांवर भर द्यावा, तसंच मुलांनाही पदार्थ करण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावं असंही पंतप्रधानांनी सुचवलं. कुठलाही विषय शिकताना मुलांनी केवळ घोकंपट्टी न करता तो विषय उमजून घ्यावा असा सल्लाही त्यांनी दिला. परीक्षेला जाताना मनातील सर्व चिंता आणि ताणतणाव बाहेरच ठेवून परीक्षा केंद्रात प्रवेश करावा असं त्यांनी सांगितलं. कोरोना काळानं एकत्र कुटुंब, आयुर्वेद, प्रतिकारशक्ती वाढवणं इत्यादी गोष्टींचं महत्त्व दाखवून दिलं. या काळात काही गोष्टी आपण गमावल्या तर काही गोष्टी कमावल्या. कोरोनाने एकीकडे सामाजिक अंतर पाळायला लावलं तर दुसरीकडे नातेबंध, स्नेहबंध सुद्धा दृढ केले. पिढीमधील अंतर कमी करण्यासाठी नात्यातील मोकळेपणा गरजेचा आहे असं पंतप्रधान म्हणाले. परीक्षेत अयशस्वी होणं म्हणजे आयुष्यात हरणं नाही, परीक्षा ही केवळ पायरी आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं. पंतप्रधानांनी या संवादातून विद्यार्थ्यांना जणू यशाची गुरुकिल्लीच दिली आणि यशाचे अनेक मंत्र पंतप्रधानांनी लिहिलेल्या एक्झाम वॉरियर्स या पुस्तकात अनुभवता येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून साधलेला संवाद उपयुक्त आणि पुढील आयुष्यासाठी मार्गदर्शक ठरेल अशी प्रतिक्रिया विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केली आहे. जो परीक्षा पे चर्चा हा त्यांनी जो कार्यक्रम जो सुरुवात केला, मी तो बघितला. आज मी बघितला, मनापासून बघितला, मला खूप आवडला. या कार्यक्रमातून मला माझ्या अभ्यासावरती खूप बऱ्यापैकी मार्गदर्शन मिळालं. विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक छोट्या छोट्या पैलूंवर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी बोलत होते की परीक्षेची तयारी कशी करण्यापासून किंवा जी पालकांना चिंता वाटते की मुलांची या परीक्षेचा अभ्यास कसा करावा, ते पण या करोनाच्या काळात की जिथं परिस्थिती खूप हालाकीची आहे आणि सगळ्यांना घरी बसून राहावं लागत आहे, त्यावेळेला अभ्यास कसा करावा या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमची काळजी घेत आहेत आणि आमच्याविषयी बोलत आहेत. आणि आमचे बरेच प्रश्न अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा की उत्साह कसा आमचा चांगला राहील किंवा आमचा कॉन्फिडन्स कसा मेंटेन राहील, ह्या सगळ्या गोष्टींची ती काळजी घेत आहेत. हे बघून फारच छान वाटलं. परीक्षा पे चर्चा अतिशय अभिनव आणि वेगळा उपक्रम होता. म्हणजे त्यातले छोटे छोटे जे पैलू आहेत, परीक्षेची तयारी कशी करावी, मानसिक स्थिती कशी जपावी, कुटुंबातल्या सर्वांबरोबर एकत्र राहून पुढचा सगळा आपला दिनक्रम कसा आखावा, मानसिक स्थिती कशी सांभाळावी, हे सगळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखी मोठी व्यक्ती आपल्याशी बोलते आहे. एक आजच्या दिवसातला एक सुखद धक्का होता. ज्या मुद्द्यांबद्दल आपण एकमेकांशी बोलताना थोडासा संकोच वाटतो, ते सुद्धा मुद्दे त्यांनी अतिशय सफाईदारपणे आपल्या संवादामध्ये घेतले. त्यामुळे एक वेगळी ऊर्जा त्यातनं प्राप्त झाली. कोविड-19ची सद्यस्थिती आणि लसीकरण याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांशी चर्चा करणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक होईल. यापूर्वी 17 मार्चला पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. देशाच्या काही भागात वाढत्या रुग्णसंख्येबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली होती आणि दुसरी लाट येण्यापूर्वीच जलद आणि निर्णायक पावलं उचलण्यास पंतप्रधानांनी सांगितलं होतं.
देशात गेल्या 24 तासात 1,26,789 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. 685 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला तर 59,258 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले. देशात रुग्ण बरे होण्याचा दर 92.11% पोहोचला आहे. आतापर्यंत देशात 1,18,51,393 जण कोरोनामुक्त झाले असून सध्या देशात 9,10,319 रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यात काल 59,907 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. 322 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला तर 30,296 रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात मुंबईत 10,442 इतके रुग्ण आढळले. पुणे जिल्ह्यात 11,023, ठाणे जिल्ह्यात 7,356, नाशिक जिल्ह्यात 3,857, नागपूर जिल्ह्यात 5,721, अहमदनगर जिल्ह्यात 1,608, औरंगाबाद जिल्ह्यात 1,765, जळगाव जिल्ह्यात 1,194 रुग्ण आढळले. राज्यात आतापर्यंत 31,73,261 रुग्णांची नोंद झाली असून यापैकी 26,13,627 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्यातला कोरोनामुक्तीचा दर 82.36% आहे तर मृत्यूदर 1.79% पोहोचला आहे. सध्या राज्यात 5,01,559 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच लसीकरणाचा वेगही वाढला आहे. देशात आतापर्यंत लसीकरणानं 9 कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. लसीकरणाच्या काल 82व्या दिवशी 29,79,292 लाभार्थ्यांचं लसीकरण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीची दुसरी मात्रा घेतली. कोरोना विषाणूला हरवण्यासाठीच्या मार्गांपैकी लसीकरण हा एक मार्ग असल्याचं सांगत पात्र व्यक्तींनी लसीकरण करून घ्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता देशासह राज्यातही वेगानं लसीकरण सुरू आहे. पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर कोविड प्रतिबंधात्मक लसीची मात्रा घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. उलट लस घेतल्यानंतर लोकांना काही परिणाम दिसून आलेले नसल्याने आपल्याला रिस्पॉन्स चांगला भेटायला लागलेला आहे. तर ह्या लसीचा वापर आपण केला पाहिजे, लसीचा लाभ घेतला पाहिजे. कारण की जसा आता कोरोना वाढायला लागला तर आपल्याला थोडंसं का होईना पण लसीचा वापर करून आपल्याला हा कोरोना रोखण्यासाठी आपल्याला थोडीशी का होईना पण म्हणून आपण ढाल भेटणार आहे. त्याच्यामुळे ह्याचा लाभ घ्या. माझी सर्व नागरिकांना, सर्व भारतीयातील सर्व नागरिकांना, महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण ही कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिनची लस लवकरात लवकर घ्यावी आणि या कोरोनापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि महाराष्ट्र शासनाने ही जी चळवळ उभी केलेली आहे या चळवळीला सहकार्य करावे अशी आपणा सर्वांना नम्रतेची विनंती आहे. लसीकरणासाठी पात्र 100 कर्मचारी संख्या असलेल्या सार्वजनिक आणि खासगी कार्यस्थळांवर काम करणाऱ्यांना 11 एप्रिलपासून लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. 45 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील कर्मचाऱ्यांसाठी हे लसीकरण केलं जाईल. या संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. कोणत्याही राज्य सरकारांनी लसीकरण मोहिमेवरून राजकारण करू नये असं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी निवेदनाद्वारे केलं आहे. काही राज्य सरकारं आपलं अपयश झाकण्यासाठी लोकांचं लक्ष अन्यत्र वळवण्याकरिता कोविड साथीबाबत भीती पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचं डॉक्टर हर्षवर्धन यांनी या निवेदनात म्हटलं आहे. गेल्या वर्षभरात कोरोना प्रतिबंधासाठी जे धडे शिकायला मिळाले त्यातून बोध घेऊन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यात काही राज्यांनी दिरंगाई केल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. काही नेते लसीकरणासाठी वयोमर्यादेची पात्रता कमी करावी असं म्हणत आहेत. भारत सरकारनं सर्व राज्य सरकारांशी सविस्तर विचार विनिमय केला. तसंच मागणी पुरवठ्याचं शास्त्र आणि त्या आधारावरील लसीकरण धोरण अतिशय पारदर्शक पद्धतीनं सातत्यानं मांडलं आहे असं हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.
कोविडचा मृत्यूदर कमीत कमी ठेवणं हा लसीकरणाचा मूलभूत उद्देश असून लसींचा पुरवठा मर्यादित असेपर्यंत प्राधान्य गट ठरवण्याखेरीज दुसरा पर्याय नाही असंही हर्षवर्धन यांनी नमूद केलं. सर्वाधिक बाधित होऊ शकणाऱ्या लोकांमधील मृत्यूदर कमी करणं हा लसीकरण मोहिमेचा प्राथमिक उद्देश आहे हे वारंवार सांगण्यात आलं आहे. जगात सर्वत्र याच पद्धतीचा अवलंब केला जातो आणि याची सर्व राज्य सरकारांना पुरेपूर जाणीव आहे. विचारात घेण्यासारखी बाब म्हणजे जी राज्य सरकारं 18 वर्षांवरील सर्वांसाठी लस देण्याची मागणी करत आहेत त्यांनी सर्व आरोग्य कर्मचारी, आघाडीवरील कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक यांचं लसीकरण पूर्ण केलं आहे का याबाबतची आकडेवारी चित्र पुरेसं स्पष्ट करणारी आहे असं ते म्हणाले. महाराष्ट्रानं केवळ 86% आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीची पहिली मात्रा दिली आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये परिस्थिती जवळपास तशीच आहे आणि त्यांनी अनुक्रमे 72 आणि 64% लसीकरण केलं आहे. महाराष्ट्रानं आरोग्य सेवेतील केवळ 41% कर्मचाऱ्यांना लसीची दुसरी मात्रा दिली आहे. आघाडीच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महाराष्ट्रानं केवळ 73% कर्मचाऱ्यांना लसीची पहिली मात्रा दिली आहे तर ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत हे प्रमाण केवळ 25% आहे. ही राज्य ठरवलेलं उद्दिष्ट सतत बदलतात आणि लसींचा तुटवडा असल्याचं सांगत लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे सार्वजनिक आणि आरोग्यविषयक मुद्द्यांचं राजकारण करणं निषेधार्ह आहे असं हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे भारतातील 10 राज्य केंद्रशासित प्रदेशांनी 90%पेक्षा जास्त लसीकरण केलं आहे. महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशची लोकसंख्या जवळपास दुप्पट आहे. तरीही उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्राला लसीच्या अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत असं सांगून राज्य सरकारनं लसींवरून राजकारण करू नये असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूरमध्ये बोलत होते. महाराष्ट्राला देण्यात आलेल्या लसी त्यापैकी किती शिल्लक आहेत इत्यादीबाबतची सविस्तर माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कालच्या निवेदनात दिली आहे असं ते म्हणाले. कोरोना उपचारात वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शन संदर्भात राज्य सरकारनं लक्ष घालण्याची आवश्यकता फडणवीस यांनी व्यक्त केली. कारण मागच्याही वेळी आपण बघितलं होतं की कशा प्रकारे रेमडेसिवीरचा काळा बाजार काही लोक करत होते. आताही ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. मुळातच आत्ताचा जो काही एक दुसरी लाट आहे ही देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये नाही आहे, ही काही राज्यांमध्ये आहे. मागची लाट ही सगळ्या राज्यांमध्ये होती. त्यामुळे आत्ता आपल्या राज्यांनी ज्या राज्यांमध्ये लाट नाही आहे त्या ठिकाणून रेमडेसिवीर आपल्याला घेता येईल का, प्रोक्युअर करता येईल का याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत काळा बाजार होणार नाही. काळा बाजार करणाऱ्यांवर अतिशय कडक कारवाई सरकारने केली पाहिजे. राज्यातील विविध लसीकरण केंद्रांवर कोविड लसीच्या मात्रा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यानं लोकांना परत पाठवावं लागत आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. 20 ते 40 वयोगटातील व्यक्तींचं अग्रक्रमानं लसीकरण केलं जावं अशी मागणी केंद्राकडे केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात 12 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होते आणि दर दिवशी 7 मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर होतो. यामुळे आजूबाजूच्या राज्यांमधून वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रात लस वाया जाण्याचा दर 3% आहे. हा दर राष्ट्रीय दरापेक्षा निम्मा आहे असंही ते म्हणाले. कोरोना विषाणूचा नवा प्रकार समोर आला असून तो लोकांवर कमी वेळात परिणाम करत असल्याचा अंदाज आहे. विषाणूच्या या नव्या प्रकाराचे नमुने अधिक तपासासाठी पाठवण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्र सरकारनं वातानुकूलित यंत्र तसंच LED बल्ब निर्मिती क्षेत्राला चालना देण्यासाठी उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहन योजना अर्थात PLI मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6,238 कोटी रुपये खर्चाच्या या योजनेला मंजुरी देण्यात आली. भारतातील निर्मिती क्षेत्र आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धात्मक व्हावं यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि पियुष गोयल यांनी दिली. उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहन योजनेमुळे स्थानिक उद्योगांच्या क्षमतेला चालना मिळेल आणि रोजगारात वाढ होईल. सौर ऊर्जा निर्मितीशी संबंधित उद्योगांना या योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात आल्यामुळे ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होऊन रोजगार निर्मितीत वाढ होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. 9 PLI योजनांना मान्यता देण्यात आली असून 4 योजनांना लवकरच मंजुरी मिळेल. त्यामुळे भारताच्या आर्थिक विकास दराला चालना मिळेल असंही मंत्री महोदयांनी सांगितलं.
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गर्दी न करता घरातच बुद्ध भीम प्रतिमा पूजन करून साजरी करावी असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं. काल मुंबईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 130व्या जयंतीनिमित्त आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर आठवले यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली. 14 एप्रिलला चैत्यभूमी इथं गर्दी करण्याऐवजी शासनाचे नियम पाळून आपापल्या भागात रक्तदान शिबिराचं आयोजन करावं असंही ते म्हणाले. चौदा एप्रिल हा तसा आंबेडकरी जनतेचा अत्यंत उत्साहाचा दिवस संपूर्ण देशभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये, गावागावामध्ये अत्यंत उत्साहाने जयंती साजरी होते. आणि 14 एप्रिलला सुद्धा लाखोच्या संख्येने लोक चैत्यभूमीच्या दर्शनासाठी येतात. पण गेल्या वर्षी सुद्धा कोरोना महामारीनं संपूर्ण महाराष्ट्र व्यापला गेला होता. या वर्षी तरी आम्हाला जयंती साजरी करता येईल अशी अपेक्षा होती. पण अचानक गेल्या 15-20 दिवसापासून कोरोनाने अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये सगळा महाराष्ट्र व्यापून टाकलेला आहे. त्यामुळं माझं सर्व आंबेडकर जनतेला आव्हान आहे की गेल्या वर्षी सुद्धा लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये आपण सर्वांनी जयंती घरामध्ये साजरी करा. या वर्षी सुद्धा कोरोना मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि त्यामुळं माझं सर्वांना नम्र आव्हान आहे, नम्र विनंती आहे, यावर्षी चैत्यभूमीला कोणी येऊ नये. त्याचबरोबर आपल्या वस्त्यामध्ये पुतळ्याजवळ गर्दी करू नये. तर बाबासाहेबांची जयंती अत्यंत साध्या पद्धतीनं शासनाने जे आदेश दिलेले आहे त्याचं पालन करून घरामध्ये आपण जयंती साजरी करावी अशा पद्धतीचं आवाहन मी करत आहे. चैत्यभूमी इथला कार्यक्रम पाहता यावा यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. लॉकडाऊन किंवा इतर निर्बंधांचं पाऊल कोरोनाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आलं असून ते कोणाच्याही विरोधात नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातल्या विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशी काल मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संपर्क साधला, त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाचं संकट दुर्दैवी असलं तरी कोणत्याही गोष्टी बंद करण्याची सरकारची भूमिका नाही असं ते म्हणाले. राज्यातील कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनानं केलेली नियमावली आणि उपाययोजना यांची वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवतानाच माध्यमांनी जनजागृती करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना केलं आहे. विविध माध्यमातील आरोग्यविषयक पत्रकारिता करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींशी काल मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. जाहीर केलेल्या नियमावलीची माहिती सोप्या शब्दात द्यावी आणि जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं मुख्यमंत्री म्हणाले. चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरीज यांनी कामाच्या वेळांची विभागणी आणि कार्यप्रणालीत बदलांची एसओपी तयार करावी, जेणेकरून या दोन्ही क्षेत्रातील व्यावसायिकांना कामकाज करणं सुलभ होईल. तसंच ही एसओपी इतरांनाही मार्गदर्शक ठरेल असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या दोन्ही क्षेत्रातील व्यावसायिकांच्या संघटनांच्या पदाधिकारी सदस्यांनी मुख्यमंत्र्यांशी काल संवाद साधला. कोरोनाची परिस्थिती पाहता इयत्ता 9वी आणि 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेत वर्गोन्नती देण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल दिली. इयत्ता 10वी आणि 12वीसाठी 9वी आणि 11वी हा पाया आहे, म्हणून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि 10वी आणि 12वीसाठी ते सक्षम व्हावेत म्हणून विद्यार्थ्यांसाठी आगामी काळात विविध कार्यक्रम राबवण्यात येतील असंही गायकवाड यांनी सांगितलं. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यानं माझी नाहक बदनामी करण्यासाठी न्यायालयाला पत्र लिहिल्याचा आरोप परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला आहे. आपण कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार असल्याचं त्यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. सचिन वाझे याच्या पत्रातील आरोप पूर्णतः खोटे असल्याचं ते म्हणाले. एक प्रकारचे अशा प्रकारची लेटर्स बाहेर काढून जे काही बदनामीचं लेटर बॉम्ब, त्यांना असं वाटत असेल की लेटर बॉम्ब आहे,
परंतु अशा बॉम्बमुळे आमच्यावरती काही परिणाम होणार नाही. त्याचं कारण असं आहे की अशा कुठल्याही कृत्यामध्ये आमचा सहभाग नाही. सैफी बुराणी अपलिफ्टमेंट ट्रस्ट चौकशी संदर्भात ट्रस्टींशी संपर्क साधायला सांगितलं. तसंच ही चौकशी बंद करण्यासाठी ट्रस्टकडून 50 कोटी रुपये घेण्यासाठी ट्रस्टकडे प्राथमिक बोलणी करावी असं परब यांनी सांगितल्याचा आरोप वाझे यांनी या पत्रात केला आहे. मुंबई महानगरपालिकेतील गैरव्यवहार करणाऱ्या कंत्राटदारांविरुद्धच्या चौकशीतही लक्ष घालून अशा सुमारे 50 कंत्राटदारांकडून प्रत्येकी 2 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश परब यांनी दिल्याचा आरोपही वाझे यांनी या पत्रात केला आहे. तर पुन्हा बडतर्फी टाळण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्याचा आरोपही वाझे यांनी केला आहे. तसंच मुंबईतील सुमारे 1650 आस्थापनांकडून प्रत्येकी 3 ते 3.5 लाख रुपये गोळा करावेत असं देशमुख यांनी स्वतः निवासस्थानी बोलावून सांगितल्याचा आरोपही वाझे यांनी या पत्रात केला आहे. दरम्यान वाझे यांनी दिलेलं पत्र गंभीर असून महाराष्ट्रात सध्या जे घडत आहे ते महाराष्ट्राच्या आणि पोलिसांच्या प्रतिमेला साजेसं नाही असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. याबाबत सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर आलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. गिरणी कामगार संघर्ष समितीचे नेते दत्ता इस्वलकर यांचं काल मुंबईत निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. गेली 3 ते 4 वर्ष ते दुर्धर आजाराने त्रस्त होते. राष्ट्रसेवा दल आणि समाजवादी चळवळीतल्या अनेक संस्थांशी ते संबंधित होते. गिरणी कामगारांना न्याय देण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. त्यांच्या निधनानं गिरणी कामगारांचा बुलंद आवाज हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. ज्येष्ठ कामगार नेते दत्ता इस्वलकर यांच्या निधनानं गिरणी कामगारांच्या हक्कासाठी जीवनभर संघर्ष करणारं ध्येयवादी नेतृत्व हरपलं आहे. त्यांचं निधन ही महाराष्ट्राच्या कामगार चळवळीची मोठी हानी आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांसाठी अविश्रांत परिश्रम घेणारे, त्यांच्या पाठीशी कायम भक्कम आधार म्हणून उभे राहिलेले दत्ताजी इस्वलकर यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. हवामान वृत्त. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. तर याच काळात पूर्व विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. पालकांनी मुलांवर आपली स्वप्न न लादता दबाव आणू नये. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून पंतप्रधानांनी साधला मनमोकळा संवाद. परीक्षा म्हणजे कस दाखवणारी संधी असं सांगत परीक्षेत अयशस्वी होणं म्हणजे आयुष्यात हरणं नाही, परीक्षा ही केवळ पायरी आहे. पंतप्रधान. देशात गेल्या 24 तासात 1,26,789 एवढ्या उच्चांकी कोरोनाबाधितांची नोंद. 685 रुग्णांचा मृत्यू. उपचाराधीन रुग्णांची संख्या 9 लाखांवर. राज्यात काल 59,907 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद. 322 रुग्णांचा मृत्यू तर 30,296 रुग्ण कोरोनामुक्त. देशात आतापर्यंत लसीकरणानं केला 9 कोटी मात्रांचा टप्पा पार. 11 एप्रिलपासून 45 वर्षांवरील व्यक्तींसाठी त्यांच्या रोजगाराच्या ठिकाणी लसीकरणाला परवानगी. लसीकरण मोहिमेबाबत धोरण आखताना राज्य सरकारांना वेळोवेळी विश्वासात घेतलं असून याबाबत राजकारण करू नये. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन. कोरोनाची परिस्थिती पाहता 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेत वर्गोन्नती देण्याचा राज्य शिक्षण विभागाचा निर्णय. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यानं नाहक बदनामी करण्यासाठी न्यायालयाला पत्र लिहिल्याचा परिवहन मंत्री अनिल परब यांचा आरोप. आणि गिरणी कामगार संघर्ष समितीचे नेते दत्ता इस्वलकर यांचं काल मुंबईत निधन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी 1 वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित अंतर राखा, हात स्वच्छ धुवा आणि मास्क व्यवस्थित लावा. पात्र नागरिकांनी अवश्य लसीकरण करून घ्या. नमस्कार.
आकाशातील जमले तारे अभ्यासाला बसले सारे अर्थाचे शोधू कोडे उघडूया बंद कबाडे फडफड बळ पंखा येई झेप घेऊया गगनी सारे आकाशातील जमले तारे अभ्यासाला बसले सारे भाषेची संगत न्यारी गणिताची गंमत प्यारी काढूया परिसर वारी शास्त्राची सोबत भारी उमलून येतील सुमनांचे सांग थोरले अंकुर सारे आकाशातील जमले तारे अभ्यासाला बसले सारे मधमाशांचे हुडकीत वाडे इंद्रधनुचे शोधित कोडे अर्थाचे शोधू कोडे उघडूया बंद कबाडे फडफड बळ पंखा येई झेप घेऊया गगनी सारे आकाशातील जमले तारे अभ्यासाला बसले सारे आता मी तुला पकडणार आता तू कुठे जाशील अगं मला तू मिळालीस आता हिला कसं पकडू अरे हे यार बास आता का नको बास काय झालं मी दमले ग खूप मी बसतीये बस मग काय खेळायचं मला काहीतरी खेळायचं आता काय खेळायचं आपण भावल्यांशी खेळायचं ए नको भावल्यांशी कोण खेळतं आता मला नाही खेळायचं मग काय खेळायचं आपण टीव्ही बघायचा ए नको मला काहीतरी खेळायचंय टीव्ही नाही बघायचं मग आपण पंजा लढवायचा का चालेल अशी आहे म्हणजे आपण ठरवू शकतो का असं का करते ग तू अगं तू दमली होतीस मग काहीतरी खा का अगं कारण की आपण काहीतरी काम करतो तेव्हा आपण शक्ती वापरतो आणि मग सगळी शक्ती संपून जाते म्हणून काहीतरी खायचं पण मग खाल्ल्याने आपल्याला शक्ती कशी मिळेल ते नाही मला माहिती अरे आभा बाय अरे दादा काय मी जात होता ए काय ए नाही ए काय अरे काय काय अरे काय आता बस अरे काय आता आमच्या प्रश्नाचं उत्तर दे अगं आता सकाळपासून मी एवढा वेळ घरीच होतो आता रात्र झाली मला जायचंय आता घरी आणि आत्ताच प्रश्न सुचतात तुम्हाला सगळे नाही मला प्रश्न विचारायचा मी विचारणार आणि तुला उत्तर द्यायलाच लागेल बरं काय प्रश्न आहे प्रश्न असा आहे की खाल्ल्यानंतर आपल्याला शक्ती कशी मिळते अचानक हा प्रश्न कुठे डोक्यात आला का तुझ्या आता अरे आम्ही पकडापकडी खेळत होतो हा. आणि ही